हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज आली आहे युधीच्या शाळेमध्ये आहे. युधीची शाळा मला सोडवण्यासाठी पहिला दिवस होता आणि तो अनुभव पिक करत होता, त्यामुळे मला आपण सोडायला यावं लागलं. ही आहे सिया बसली आहे इथं मॅमच्या ऑफिसमध्ये आहे सध्या. युधी मला बघून थोडंसं रडत होता, त्याला थोडंसं प्ले ग्राउंडमध्ये सोडले खेळण्यासाठी आणि आता थोड्या वेळात तो येईल. बसला स्टेबल तरी झालं तो. बघू आणखी काय काय म्हणते. किती वेळ मॅडम मला अलाव केला आजचा दिवस, कारण मी आले तर दुसऱ्या पॅरेंट्स कमिटीला म्हणत होत्या, त्यामुळे खूप एक्साइटमेंट होतं त्याच्या शाळेसाठी. त्याला सोडायला गेली बसते बोट होते जोपर्यंत चल म्हणणार नाही तोपर्यंत नेणार नाही त्याला, आणि उद्यापासून त्याला एकट्याला पाठवणार. मला अलाव केलेलं नाही आहे. बघू. हे तुझे टीचर्स आहेत. गाईज आता वाजलेले आहेत 5. मी करत आहे आता डिनरची तयारी. युधी गेलाय खाली आणि सिया पण झोपलेली आहे. हे बघा, मी आलूचे पराठे बनवत आहे, आलूचा मसाला तयार करत आहे आणि तुम्हाला दाखवते मी युधी काय करत आहे. हा बघा, हा 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 कसा मातीत खेळतोय. ह्याला जरा टाइम भेटला ना कुठेही जाईल, कुठेही म्हणजे कुठेही. हा हा बसलेला युधी. बघतच नाही तो, मातीमध्ये एवढा बिझी आहे ना की बस ते. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज होता युधीचा शाळेतला पहिला दिवस आणि मी तुम्हाला सांगू शकत नाही मी किती इमोशनल झाले होते की त्याला बघून. तो शाळेत जातोय. तो पहिल्यांदाही केलाय गावाकडे शाळेत, पण असं नव्हतं ना की त्याला जेव्हा वाट लावत होते किंवा मी त्याला गेटमध्ये सोडत होते, एकदम मन असं भरून आल्यासारखं वाटत होतं. होती माझ्याकडे सिया, पण कसं आहे ना, सिया होण्याच्या अगोदर तो खूप क्लोज होता आणि सिया झाल्यापासून तो थोडा दूर 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 दूर. पण ठीक आहे, इट्स ओके. त्याला सोडलं, पण मी खूप इमोशनल झाले होते त्याला सोडताना. आजचा दिवस त्याने एन्जॉय केला आहे आणि ही व्यक्ती आहे तिथे आहे. तो गेलेला आहे खाली खेळायला. ती मुलगी आहे ना, तो बोलत आहे त्याच्याशी.